स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये. मैत्रिणींनो, आपण बनवणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात दररोज काढण्यासाठी सुंदर अशी 3 ते 2 ठिपक्याची रांगोळी. तुम्ही ही रांगोळी मार्गशीर्ष गुरुवारी पण काढू शकता. खूप छान रांगोळी आहे, नक्की ट्राय करा. बघा, 3 ते 2 ठिपके आपण असे देऊन घेतलेले आहेत. आता ही ठिपके आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहे. थोडीशी लाईन अशी कर्व करून आपल्याला जोडून घ्यायची आहे. आतल्या बाजूला गोल करून लाईन जोडून घ्यायच्या आहेत सगळ्या. बघा, या पद्धतीने आपण ह्या जोडून घेतलेल्या आहे. बघा, त्याच्यानंतर आपण याला वरच्या साईडने अशी गोल लाईन देऊन जोडून घेणार आहोत. बरोबर आता हा जो मधला जॉईंट आहे त्याच्यावरती आपल्याला पद्धतीने गोल करून घ्यायचा आहे. थोडीशी अशी लंबी अशी पाकळी थोडीशी लांब काढून घ्यायची आहे. बघा, त्याच्यावरती याच्यामध्ये आपण अशी एक एक लाईन टाकून घेऊया. वरच्या याच्यामध्ये पण आपण पाकळीमध्ये अशी एक उभी लाईन टाकून घेऊया. बघा, या पद्धतीची आपली डिझाईन तयार होते. मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर पण करा. आणि व्हिडिओ समोरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्याने मी नेहमी जे व्हिडिओ अपलोड करत असते ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. आपल्या चॅनलवरती दररोज काढण्यासाठी तसेच सणासुदींला काढण्यासाठी भरपूर रांगोळी डिझाईन मी अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओ पण तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. बघा, या पद्धतीने आपण त्याच्यावरती एक एक असं पान काढून घेतलेलं आहे. बघा, खूप सोपी रांगोळी आहे, सुंदरही दिसते. आणि मला खात्री आहे ही रांगोळी बघितल्याच्या नंतर तुम्ही नक्की ही रांगोळी काढून बघणार. बघा, याच्यामध्ये आपण दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये आपण असे 4-4 ठिपके देऊन घेऊया. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींनो कमेंट पण करायला विसरू नका. नक्की कमेंट करा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. आणि आवर्जून रांगोळी काढून सुद्धा बघा. आपण त्याच रांगोळी काढून बोर होत असतो, तर नवीन रांगोळी आहे, नक्की ट्राय करून बघा. बघा, आता आपण याला अशी तिरपी लाईन करून अजून इकडच्या साईडने पण अशीच तिरपी लाईन करून जोडून द्यायचं आहे. बघा, या पद्धतीची आपली सुंदर अशी डिझाईन इथे तयार होते.
बघा, गुरुवारी काढण्यासाठी पण खूप सुंदर रांगोळी आहे. मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही दररोज पण ही रांगोळी आवर्जून काढू शकता. दररोज काढण्यासाठी पण सुंदर अशी रांगोळी आहे. नक्की ट्राय करा. बघा किती सुंदर ही रांगोळी दिसत आहे. नक्की तुम्ही या पद्धतीने रांगोळी काढून बघा आणि तुमची रांगोळी कशी आली, कशी दिसते अंगणामध्ये, नक्की मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये, जेणेकरून त्यांना सुद्धा हे व्हिडिओ उपयोगात पडतील. बऱ्याचशा मैत्रिणी आहेत त्यांना दररोज अंगणामध्ये काय काढायचं सुचत नाही वेळेवरती, मग आपण त्याच रांगोळी अंगणामध्ये काढत असतो. तर अशा नाविन्यपूर्ण रांगोळी आपण नक्की काढून बघायला काही हरकत नाही. आज जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर उद्या तुम्ही नक्की रांगोळी बघून सुद्धा काढू शकता. अशी बघून तुम्ही रांगोळी नक्की तुमच्या अंगणामध्ये काढू शकता. बघा, आपण त्या रेषा जोडून घेतल्या होत्या त्याच्यावरती या पद्धतीने मी सुंदर असं फूल काढलेलं आहे बघा. आणि जास्त आपल्याला या रांगोळीमध्ये रंग वगैरे भरायची सुद्धा गरज नाही. आपण कमीत कमी रांगोळीमध्ये पण मस्त अशा रांगोळी दररोज क्रिएट करू शकतो. किंवा मग तुम्हाला अशी पांढरी जरी ठेवायची असली तरी तुम्ही रांगोळी तशी सुद्धा ठेवू शकता. तशी पण रांगोळी खूप छान दिसत आहे बघा. बघा, असे डॉट टाकून घ्यायचे आहेत आणि त्याला बोटाने असं प्रेस करून घ्यायचं आहे. पाठीमागे असं खेचून घ्यायचं आहे. त्याने आपलं सुंदर असं फूल इथे तयार होईल बघा. किती सुंदर ही रांगोळी दिसत आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये मधली जी पाकळी आहे त्याच्यावरती फक्त एक डॉट टाकून घेणार आहे. थोडासा मोठा साईजचा डॉट टाकायचा आहे आणि त्याला पण बोटाने असं प्रेस करून घ्यायचं आहे. आता आपण बघूया, त्याच्यामध्ये रंग आपल्याला खूप जास्त द्यायचे नाही आहेत. आपण जो फुलामध्ये डॉट दिला होता खाली, तेव्हा डॉटमध्येच आपण फक्त एक एक असा रंगाचा ठिपका देऊन घेणार आहोत. मग तुमच्याकडे जो असेल तो रंग तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता, किंवा मग तुम्हाला हवा असल्यास तुम्ही संपूर्ण फुलामध्ये पण रंग देऊ शकता. मी रांगोळी तशीच ठेवणार आहे. अशीच बघा किती सुंदर रांगोळी दिसत आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने याच्यामध्ये रंगसंगती करून छान असे रंग पण भरू शकता. रंग भरल्यावर सुद्धा रांगोळी छान उठून दिसेल. बघा, या पद्धतीने आपण असं फुलामध्ये पण रंग भरू शकतो. बघा, किती कमीत कमी रंग भरले आहेत तरी पण रांगोळी किती सुंदर ही दिसत आहे. मैत्रिणींनो, रांगोळी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.